किल्ले रायगडावरील भाषणामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष उल्लेख केला। लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतीस्थळ केलं असं शहा म्हणाले। टिळकांनी किल्ल्यावरील स्मारकासाठी संघर्ष केला तर बाबासाहेब पुरंदरेंचं देखील मोठे योगदान असल्याचं त्यांनी म्हटलंय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। सातारामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये दोन्ही पवार उपस्थित आहेत। यावेळेस अजित पवार आणि शरद पवार बैठकीला शेजारी बसले। या बैठकीला दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदमही उपस्थित होते। दरम्यान सकाळी अजित पवार अमित शहांसोबत रायगडावर उपस्थित होते आणि आता अजितदादा पवारांसोबत बैठकीसाठी उपस्थित राहिले। सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारलेली आहे। मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले। हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्याने जाता आलं नाही असं स्पष्टीकरण गोगावले यांनी दिलेले आहे। राजू शेट्टींनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर जोरदार टीका केलेली आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी राजू शेट्टींनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समज दिल्यानंतर देखील कोकाटेंनी बेताल वक्तव्य थांबलेली नाहीत। छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यात सुद्धा अरबी समुद्रामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केलेली आहे। लवकरच दिल्लीमध्ये आणि राज्यात शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। उद्धव ठाकरे कोकणामध्ये फक्त कोंबडी वडे खायला येतात। कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद ठेवा असं सगळ्या हॉटेल्सवाल्यांना सांगून ठेवलेले असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर टीका केलेली आहे। शिर्डीमध्ये येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात हे आम्हाला नवीन नाही असं म्हणत देव बच्चू कडू यांना सद्बुद्धी देव असं प्रत्युत्तर सुजय विखे पाटलांनी बच्चू कडूंना दिलेले। विखे पाटील मताचे भिकारी असल्याची घणाघाती टीका अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली होती। पहिला कडेलोट हा कोरटकर आणि राहुल सोलापूरकरचा करा अशी मागणी अमोल मिटकरींनी सरकारकडे केली आहे। हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल असंही मिटकरी यांनी म्हटलंय। महापुरुषांचा अपमान करणाऱ्याचा कडेलोट व्हावा अशी आमची ही भावना असल्याचं विधान यावेळेस रायगडावर फडणवीसांनी केलेलं होतं। आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेतील लेखापालाला धमकी दिलेली आहे। गणेश तुळशीराम पगार यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार केलेली आहे। मला शिवीगाळ करत फोनवरनं धमकी दिल्याचा आरोप पगार यांनी केलेला आहे। तसेच माझ्या कुटुंबियांवर हल्ला होऊ शकतो असा दावाही त्यांनी केलेला आहे। मनोज जरांगेंनी शहादातल्या शहागडमध्ये मराठवाड्यातील मराठा सेवकांची बैठक बोलावली। या बैठकीमध्ये त्यांनी मराठा सेवकांना मार्गदर्शन केलं। आरक्षणाच्या विषयाबरोबर समाजातील गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करायचं आवाहन यावेळेस जरांगे यांनी मराठा सेवकांना केलेलं आहे। मंत्रिपदावर गेल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार भरवला। परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधला। परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्याचे निराकरण केले जाते। मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमधील विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलेला आहे। आम्ही पक्ष फोडतो असं तुम्ही विद्यार्थी फोडा असा सल्ला यावेळेस मंत्री पाटलांनी दिलेला आहे। यावरनं वाद झाल्यानंतर आपल्या विधानाची पाटलांनी सारवासारव केलेली आहे। मराठी पाट्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बऱ्याच ठिकाणी शाळेच्या पाट्या मराठीमध्ये असतात। मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे।
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडनं जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या संदर्भात मेल पाठवल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आहे.